जगद्वंद्य व्यास महर्षी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपण आज काय करतो? गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतो. गुरूंना देताना आपण नेहमी विचार करतो, त्यांना धन द्यावं, भेटवस्तू द्यावी, पुष्पहार घालावा, फुलं, गुच्छ, पाद्यपूजा, या सगळ्यांनी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. पण सद्गुरूंना काय आवडतं? सद्गुरूंना आवडतो आपला सत्य संकल्प, म्हणजे तन मन धन सर्वस्व समर्पण, श्रेष्ठ दक्षिणा दुजी न याविण. धन म्हणजे पैसा नाही, धन म्हणजे सद्गुण, षड्गुण हीच आपली खरी संपत्ती. मग ही संपत्ती भगवंताच्या कारणी लावायची, अधिदैविकाच्या कारणी लावायची, आध्यात्मिकाच्या कारणी लावायची, सत्कार्यामध्ये लावायची आणि मग भगवंताची कृपा मागायची. त्याच्याकडून काय मागायचं? आपण काही मागतो, धन दे, बंगला मिळू दे, गाडी मिळू दे, त्याच्याकडनं फक्त त्याची कृपा मागायची. आणि एकदा त्याची कृपा झाली की न सांगताही सगळं काही मिळत असतं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. पण त्याची कृपा मागावी, त्याच्याकडून सद्गुणांचे धन मागायचं आणि शक्ती मिळवायची, त्याचा आशीर्वाद मिळवायचा. मग ही गुरुपौर्णिमा आज म्हणजे व्यास पौर्णिमेला आपण करतो. हिला व्यास पौर्णिमा म्हणतात, कारण गुरुपौर्णिमेची तिथी ही महर्षी व्यासांच्या जन्माची तिथी आहे. का बरं व्यासांची जन्मतिथी ही आपण गुरुपौर्णिमा म्हणून करतो? कारण व्यास हे जगद्गुरू आहे. त्यांनी संपूर्ण जगताला जे जे हवं आहे ते कसं मिळेल याचं सुंदर संकलन, संपादन, लेखन, वितरण सारं काही केलं आहे. म्हणून ते जगद्गुरू झालेले आहेत. जगतामध्ये असं एकही शास्त्र, एकही साहित्य, एकही वाङ्मय, एकही गोष्ट अशी नाही की ज्याच्यात व्यासांच्या मूळ ह्याच्यात ती नाही, मूळ साहित्यात नाही. कुठलंही शास्त्र आज कितीही संशोधन करत असलं तर त्याचं मूळ व्यासांच्या लिखाणात सापडतं आणि म्हणून ते जगद्गुरू आहेत. म्हणून आपण म्हणतो व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. तर असे हे व्यास. खरं म्हणजे व्यासांचं चरित्र पाहणं खूप आवडतं, परंतु ते इतकं महान आहे, इतकं मोठं आहे, इतकं अगणित आहे की आपण त्याचा फक्त परिचयच, स्पर्शच त्याला आपण फक्त करू शकतो. आणि तेवढंच आज करण्याचा प्रयत्न मी करत आहे. जे जे जगात ज्ञान आहे ते ज्ञान महर्षी व्यासांनी लिहिलेलं, कधी संपादित केलेलं, कधी संकलित केलेलं आणि नंतर ते वितरित केलेलं असं आहे. व्यास महर्षी, त्यांना वेदव्यास म्हणतात, कृष्णद्वैपायनही म्हणतात. कृष्णद्वैपायन म्हणजे त्यांचा रंग सावळा होता आणि त्यांचा जन्म एका बेटावर झाला, द्वीपावर झाला, म्हणून कृष्णद्वैपायन. आणि वेदव्यास म्हणजे वेदांचा भाग त्यांनी केला, मोठा असलेला वेद. वेद कसे होते? अपौरुषेय वेद, केवढा मोठा ज्ञानाचा साठा. मग त्यांनी त्याची व्यवस्थित बांधणी करून 4 भाग केले. आणि व्यास म्हणजे काय? आपल्याला कुठला व्यास माहिती आहे? वर्तुळाला छेदून त्याचे 2 भाग करणारा तो व्यास, त्याला आपण व्यास म्हणतो. म्हणून वेदांचे विभाजन करणारा, म्हणून त्यांना वेदव्यास असंही म्हणतात. आणखीन त्यांना
बादरायण व्यास म्हणतात, ते ओळखले जातात. बादरायण याच्यामागे 2 संकल्पना आहेत. अचतुर्वदनो ब्रह्मा दिव्बाहु परो हरिः अभाललोचन शंभू भगवान बादरायणः. जणू काही महर्षी व्यासांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे तिघंही आहेत, म्हणून त्यांना बादरायण असं म्हटलं आहे. म्हणजे काय? अचतुर्वदनो ब्रह्मा, त्यांना 4 मुखं नाही आहेत, पण ते ब्रह्मदेव आहेत. द्विबाहू परो हरी, 2च हात असूनही हरीची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. विष्णूचा ते अवतार आहेत. अभाल लोचन शंभू, कपाळावर 3रा डोळा नाही आहे, पण तरी देखील शंकराची शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांना भगवान बादरायण असे म्हटलं. या 3ही देवांचं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार बादरायण, नारायण असा तो अवतार आहे, म्हणून त्यांना भगवान बादरायण असे म्हणतात. आणि दुसरं एक कारण असं दिलं जातं की त्यांनी नरनारायण या पर्वतरांगांमध्ये असलेल्या बद्री पर्वताच्या आसपासच्या जागांमध्ये खूप सारी तपश्चर्या केली आणि या खूप तपश्चर्येनंतर तिथे बद्रिकाश्रम नावाचा आश्रम आहे, त्या आश्रमात लेखन केलं. खूप सारं लेखन त्यांचं बद्रिका आश्रमात ग्रंथ त्यांचे लिहून झालेले आहेत आणि त्यावरून त्या बद्रिकाश्रमावरूनही त्यांना बादरायण व्यास असं म्हणतात. व्यासांनी एवढे सगळं साहित्य निर्माण करताना मुख्यत्वाने काय केलं तर संस्कृतीच्या अष्टांगावर त्यांनी काम केलं. आता संस्कृतीचे अष्टांग म्हणजे काय तर धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वाङ्मय, शिक्षण, कला आणि विज्ञान, ही अष्टांग आहेत आपल्या संस्कृतीचे. मग व्यासांनी काय केलं, सगळीकडे भ्रमंती करताना लोकपरंपरा, त्यांच्या कला, त्यांची सांस्कृतिक विविधता, त्यांच्या प्रथा, त्यांचे प्रघात, त्यांच्या वागण्याचे बोलण्याचे नियम, त्या समाजाने स्वतःला घालून घेतलेल्या मर्यादा, त्यांच्या विविध पद्धती, या सगळ्याचं संकलन केलं. कारण विविधता खूप, या समाजात हे, या समाजात हे, समाजात हे, या समाजात हे, समाजात, पण सगळ्यांचं मूळ कुठं होतं, वेदामध्ये होतं. आणि म्हणून या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे, समाजाचं एकत्रीकरण झालं पाहिजे. आणि ते कसं करायचं तर वाङ्मयामार्फत जगाचं एकीकरण, जगाचं, भारताचं नाही, जगाचं एकीकरण घडवावं अशी कल्पना त्यांनी मनात आणली आणि ती ग्रंथात लिहून, ग्रंथात आधी ती कल्पना उतरवली, ती लिहून काढली, त्याचं संपादन केलं आणि नंतर समाजात व्यवहारात आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. ते महान कार्य केलं, लोकोत्तर कार्य असं व्यासांनी केलं. म्हणूनच डॉक्टर श्रीधर केतकर म्हणतात की त्यांचं सारं लेखन, संपादन समाजोत्थानासाठी आहे. हीच त्यांची महानता आहे आणि अलौकिकता आहे. संबंध जगात अलौकिकता ही आहे की त्यांचं प्रत्येक लेखन हे समाज उद्धारणासाठी आहे, स्वतःसाठी काहीच नाही, समाज उद्धारणासाठी, जग एकत्रित करण्यासाठी. तिथूनच मग वसुदैव कुटुंबकम इथे आपण जातो. आणि कृण्वन्तो विश्वमार्यम ही संकल्पना, या सगळ्या संकल्पना मुळात व्यासांनी केल्या आहेत. आणि नुसत्या केल्या नाहीत, नुसत्या लिहिल्या नाहीत, तर समाजात त्यांच्या आचरणात, समाजाच्या आचरणात त्या कशा येतील याच्यासाठी त्यांनी सगळी भ्रमंती केली, भ्रमण केलं, लोकांमध्ये ते जाऊन पोचले, राहिले आणि एवढा मोठा उद्योग त्यांनी आपल्या आयुष्यात केला. आपण आता थोडेसे त्यांचे काही ग्रंथ संपादित आहेत आणि काही स्वतः लिहिलेले आहेत. तर त्यांचे संपादित ग्रंथ म्हणजे कोणते, आपल्याला माहीत असलेले, पटकन समजणारे म्हणजे वेद. वेद म्हटलं की आपल्याला 4 वेद माहिती आहेत, एवढंच माहिती, त्याच्यापुढचं आपल्याला काही माहीत नाही. मग एक मोठा वेद होता, एक फार मोठं तत्त्वज्ञान या जगात अस्तित्वात होतं.
पण ते इतकं मोठं होतं की त्याचं संपादन व्यासाने केलं. आणि हे संपादन करताना त्यांनी त्यांचे 4 भाग केले. हे संपादन करताना त्यांनी काय काय लक्षात घेतलं, तर वेदातील ज्या ऋचा तत्त्वज्ञान सांगत होत्या, तत्त्वज्ञानाला प्राधान्य देत होत्या, त्या संकलित संपादित करून त्या भागाला त्यांनी ऋग्वेद असं नाव दिलं. आणि एक भाग ऋग्वेदाचा, वेदांचा त्यांनी तयार केला. त्यानंतर हा जो ऋग्वेद तयार केला, तो ऋग्वेद आपले शिष्य पहिलं ऋषी यांना तो त्यांनी शिकवला. आणि त्यांनी आपल्या 5 ऋषींना तो ऋग्वेद शिकवला. अशी शिष्य परंपरा तयार केली आणि त्या ऋग्वेदाच्या मग 5 शाखा निर्माण झाल्या. म्हणजे असा तो पुढे संवर्धन त्याचं केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ज्यात यज्ञाचं ज्ञान, यज्ञाचे मंत्र, यज्ञाचं तत्त्व, हे जे सगळं ज्याच्यात ज्यांमध्ये जास्त होतं, ज्या वेदाच्या भागात जास्त होतं, तो सगळा भाग एकत्रित केला, संकलित केला, संपादित केला आणि त्याला यजुर्वेद असं नाव दिलं. आणि या यजुर्वेदामुळे आपली यज्ञ संस्कृती अस्तित्वात आली. हा यजुर्वेद त्यांनी वैशंपायन ऋषींना, त्यांचे शिष्यच अर्थात वैशंपायन ऋषींना शिकवला. त्यांनी 86 शाखा निर्माण केल्या. आपल्या शिष्यांना शिकवत पुढे 86 शाखा या यजुर्वेदामध्ये निर्माण झाल्या आणि यजुर्वेदाचं संवर्धन झालं. त्याच्यानंतर काही वेदांचा भाग असा होता की जो केवळ गद्य नव्हता, तर त्याच्यात गेयता होती. अशा गेयता असलेला सगळा भाग संकलित करत संपादित करून त्यांनी गान मंत्र प्रधानता असणारा सामवेद तयार केला. तो त्यांनी जैमिनी ऋषींना दिला, शिकवला आणि त्यांनी त्याच्या 1000 शाखा निर्माण केल्या. आणि असं सामवेदाचं संवर्धन झालं. आणि यानंतर अगदी सामान्य लोकांसाठी असलेला जो भाग होता, म्हणजे काय होता की ज्या वेद भागामध्ये कला सांगितली होती, तंत्र सांगितलेलं होतं, व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगितलं होतं, जे दैनंदिन उपयोगाचं होतं, दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचं आवश्यक होतं, असा जो भाग होता तो सगळा संकलित संपादित केला आणि त्याला अथर्ववेद असं नाव दिलं. आणि हा अथर्ववेद त्यांनी आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या सुमंतू शिष्याला दिला. आणि सुमंतांनी त्याच्या शेकडो शाखा निर्माण केल्या. अशी शिष्य परंपरा निर्माण करून त्यांनी संवर्धन करून, संरक्षण करून, वेदाच्या संरक्षणासाठी त्यांनी संपादन केलं. संरक्षण करणं म्हणजे काय, त्याचं अध्ययन करणं, ते आत्मसात करणं. आणि मग संवर्धन म्हणजे काय, तर ते लिखित करून, ते संपादित करून, ते आत्मसात करून ते शिष्यांना देणं, पुढच्या पिढीला देणं. आपण आज हे विसरलो आहोत. आपण स्वतःपुरतं शिकतो, स्वतःसाठी ठेवतो, त्याच्यातून नोकरी करतो, पैसा मिळवतो, संपलं आमचं ज्ञान घेणं. तर ज्ञान परंपरा चालली पाहिजे, हे आपल्याला वेदव्यासांनी शिकवलेलं आहे. म्हणून त्यांनी असा प्रचंड वेदवाङ्मयाचा प्रचंड अध्ययन करून प्रचंड संवर्धनही केलं आणि ते समाजामध्ये रुजवलं. आणि हे वेद घरोघरी पोचवले. हे सगळं करत असताना त्यावेळी, त्या परिस्थितीमध्ये, त्या काळामध्ये जे आचार्य होते, राजे होते, ऋषी होते, त्यांनी कोणीही त्यांना विरोधही केला नाही. आणि विरोधच जाऊ द्या, पण साधी दुरुस्तीची सूचनासुद्धा सांगितली नाही. कारण त्यांचं भव्यताच इतकी होती, वाङ्मयाचं श्रेष्ठत्वच इतकं होतं की तिथे काहीही करायची गरजच पडली नाही आणि कोणीही त्यांना विरोध केला नाही. अशी सात्विक वृत्तीमध्ये, सात्विकतेमध्ये हे सगळे वेद 4 तयार झाले. अशी ही लोकोत्तर कीर्ती महायुगात एखाद्यालाच लाभते, ती वेदव्यासांना लाभते. नंतर त्यांचं वाङ्मयाचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत, ते आहे पुराणांचं पुनरुत्थान. आपल्याला माहिती आहे व्यासाने 18 पुराणं लिहिली.
पुराण म्हणजे काय? तर समाजात वेदवाङ्मय पोहोचवताना त्यांच्या असं लक्षात आलं की यज्ञकार्यांचा सामान्य जनावर प्रभाव पडत नाही आहे. आत्तासुद्धा आपल्या लक्षात येईल, आपल्या ह्याच्यात तर यज्ञ संपलेच आहेत, पण आपल्या मागच्या 10 पिढ्यांमध्ये डोकावलं तर काय दिसतं की लोक यज्ञ करत होते, पण ते कर्मकांड होऊन गेलं होतं. त्याच्यातलं ज्ञान, त्याच्यातलं तत्त्व, त्याच्यातलं सत्व हे सामान्य जनांवर प्रभाव टाकणारं राहिलं नाही. गुरुजी म्हणतायत तर तिकडे करतायत, जे आपण आज आता अगदी छोट्याशा विवाह संस्कारात करतो. गुरुजी मंत्र म्हणतायत, आमकडे आमचं लग्न लागतं आहे, आमचं लक्ष कुठे आहे? जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. हे व्यासांच्या लक्षात आलं की असं होणं उपयोगाचं नाही. मग त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा सगळ्या समाजात फिरून, सगळ्या भ्रमंतीमध्ये सगळ्या समाजात फिरताना त्यांच्या असं लक्षात आलं की या पुराणं वेदांच्या पूर्वीपासूनच्या काळापासून पुराणं आहेत, पण या पुराणांचं पुनरुत्थापन करायला हवं आहे. आणि ते पुनरुत्थापन करताना त्यासाठी लोकांमधले असलेली विविध उपासना पद्धती, विविध तऱ्हेच्या उपासना आजही आहेत, तेव्हाही होत्या, पुढेही राहतील, पण या विविध उपासनांच्या मागचं असलेलं तत्त्वज्ञान हे लोकांपर्यंत पोचवायचं म्हणून पुराणांचं पुनरुत्थापन केलं. त्या समाजात असलेल्या विविध कथा, चालीरीती, पद्धती, तत्त्वज्ञान हे सगळं एकत्रित करून, संकलित करून त्याच्यामागचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत सहजपणे पोहोचेल अशा रीतीने ग्रथित करून, लिखित करून त्याचं वितरण आपल्या शिष्यांवर सोपवलं. आणि समाज यज्ञकर्माशी बांधून ठेवला ज्ञानाने. कशाने बांधून ठेवला? ज्ञानाने. ज्ञान देण्याचं कार्य कसं करायचं हे वेदव्यासांमधून आपल्याला कळतं. आणि वेदव्यासांनी सगळं कार्य लिखित ग्रंथ तयार करून ते पोहोचवण्याचं कार्य करून, म्हणजे ग्रंथ लिहिला, माझं काम झालं, तो मला वाचायचं असेल तर वाचा, असं नाही, तो वाचला जाईल म्हणून तो शिष्यांना सांगितला, लिहिला, शिष्यांना सांगितला, दिला, त्यांना पुढे द्यायला सांगितला. पुढे पोचवण्याचं कार्य कसं करायचं हे स्वतःच्या कार्यातून त्यांनी केलं. आणि म्हणून असं म्हणता येतं की समाज यज्ञकर्माशी बांधून ठेवला तो ज्ञानाने. त्या यज्ञातलं ज्ञान, यज्ञकर्मातलं ज्ञान मला समजलं पाहिजे. म्हणजे ज्ञान, कर्म या दोघांची सांगड त्यांनी. कर्म करायचं आहे ते ज्ञानाने नेटलेलं कर्म करायचं आणि नुसतं ज्ञान मिळवायचं नाही, तर कर्म करून ते पुढच्या पिढीला द्यायचं. अशी ज्ञान आणि कर्माची सांगड त्यांनी घातलेली आपल्याला दिसते. नंतरचे आलेले पतंजली ऋषी म्हणतात की काठक संहिता जी त्यांनी निर्माण केली, शुक्ल यजुर्वेदाची ही काठक संहिता आहे, ती खेडोपाडी खोदगत होती. म्हणजे त्यांनी कार्य कसं केलं, समाजापर्यंत कसं नेलं, तर खेडोपाडी ही काठक संहिता मुखोद्गत होती. कुठल्याही विद्यालयात शिकायला कंठात करायला समाज गेला नव्हता, पण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या जीवनातल्या कार्यातून, कर्मातून सहजपणे या संहिता त्यांनी पाठांतर होतील अशा रीतीने रचलेल्या होत्या. आणि खेडोपाडीसुद्धा त्या पाठ होत्या, प्रत्येकाच्या मुखोद्गत होत्या. यामुळेच वेदपूर्व काळातील उपासना संप्रदायाचे ग्रंथ, तत्त्वज्ञान, त्याची सुबंध बांधणी करून पुराणं लिहिली गेली. आणि व्यासांनी ही सगळी पुराणं आपले शिष्य लोमहर्षणाला ही पुराणं दिली, शिकवली, करून घेतली, वाचायला लावली. आणि त्यांनी या लोमहर्षणांनी आपल्या पुढे 6 शिष्यांना शिकवली. खूप पुराणं शिकवली गेली, त्यातली 18च पुराणं आता आपल्याला, म्हणजे निदान त्यांची नावं माहिती आहेत. आपण पुराणं फार वाचू शकत नाही, वाचली नाही, आपल्याला ती आता उपलब्धही होत नाहीत आणि आपल्याला हे माहितीच नाही आहे. त्यामुळे त्याचं संवर्धन आता जवळजवळ थांबलं असं झालं आहे. पण पुन्हा एकदा ते संवर्धन करण्याचं कार्य आपण प्रत्येकाने ठरवून केलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने व्यासपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा साजरी केल्यासारखं होईल. खूप सारी पुराणं लोप पावली. आज 18च पुराणं आपल्याला माहिती आहे, निदान नावं माहिती आहेत, त्या संहिता उपलब्ध आहेत. मग पुराणातून त्यांनी काय केलं, तर आजही संस्कृती संवर्धनाची आखणी या पुराणांमध्ये दिसते. कारण पुराणांमध्ये खूप कथा आहेत आणि लोकांना कथा आवडतात.
याच्यातूनच पुढे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असे सगळे निर्माण झाले आणि त्यांनी आपली संस्कृती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. असं हे पुराणांचं पुनरुत्थान हा त्यांच्या वाङ्मयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे आपण महर्षी व्यास म्हटलं की आठवतं ते महाभारत. व्यासांनी महाभारत लिहिलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती, पण व्यासाने ते नुसतं लिहिलं का तर नाही. या महाभारत आणि व्यास हे अतूट नातं आहे. कारण पूर्ण महाभारताच्या काळामध्ये व्यासाने खूप मोठं कार्य या महाभारताच्या काळात केलेलं आहे. ते कार्यरत होते, ते नुसते बाहेरून लांबून पाहत नव्हते, तर ते स्वतः त्याच्यात कार्यरत होते. कारण सत्यवती मातेच्या आज्ञेनं, त्यांची माता सत्यवती, तिच्या आज्ञेनं नियोग पद्धतीनं त्यांनी धृतराष्ट्र, पंडू, विदुर यांना जन्माला घातलं होतं. आणि हे सगळे व्यासपुत्र आहेत. आणि पुढे मग कौरवा पांडवांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं घडत असताना प्रत्यक्ष व्यास महर्षी तिथे कार्यरत आहेत. प्रत्येक अडीअडचणीला हस्तिनापुराच्या ते धावून आलेले आहेत. कौरवा पांडवांच्या मागे ते तत्त्वज्ञान त्यांनी आचरणात आणावं म्हणून प्रत्येक वेळी त्यांनी तिथे सल्ले दिलेले आहेत. ते तिथे आलेले आहेत आणि त्यांनी हे घडवून आणलेलं आहे. आणि सगळं महाभारत घडवून गेल्यानंतर, युद्ध समाप्तीनंतर, धृतराष्ट्र वगैरे सगळे वानप्रस्थाला गेल्यानंतर, सगळी शांतता झाल्यानंतर मग व्यासांनी हा इतिहास लिहिला आहे. म्हणून महाभारत हा इतिहास आहे. जसा रामायण हा इतिहास आहे. नुसतं ग्रंथलेखन नाही आहे, नुसतं काव्य नाही आहे, नुसती कल्पना, तिथे एकही शब्दाची कल्पना नाही आहे. ते प्रत्यक्ष घडलेलं वास्तव आहे. म्हणून हा आमचा इतिहास आहे. तर असा हा इतिहास महर्षी व्यासांनी सांगितला, लिहिला. त्याला जयभारत असं ग्रंथाला नाव दिलं. हा ग्रंथ मानवी जीवनाचे, समाजातील अष्टांग आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करतो. प्रत्येक व्यक्तीचे विविध पैलू अष्टांगाने कसे होते, कसे असतात, ते झाले तर काय होतं, हे सगळं या ग्रंथात असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं वर्णन, व्यक्तीचं कार्य, त्याचे परिणाम हे सगळं या ग्रंथात असल्यामुळे संस्कृती संवर्धनाचं फार मोठं कार्य हा महाभारत ग्रंथ करतो. इतकं प्रचंड. पुढे याच ग्रंथाला महाभारत असं नाव दिलं. मूळचं नाव जयभारत असं त्यांनी दिलेलं होतं, कारण त्यांना विजयी युद्धाचा ग्रंथ लिहायचा होता. ज्या याच्यामध्ये जय मिळाला. कशाला जय मिळाला? संस्कृतीचा जय झाला. म्हणून त्यांनी जय भारत असं ग्रंथाला नाव दिलेलं होतं. आणि इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे मी हे अगदी वरवरचंच बोलते आहे, म्हणजे अगदी हुंकर मारावी इतकं वरचं आहे. आत किती गहन आहे हे आपण सांगू शकत नाही. आपल्याला तो वेळ पण नाही आणि आपल्याला ते माहीत पण नाही, आपला तेवढा अभ्यास पण नाही. पण जे काही थोडंसं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न आज गुरुपौर्णिमा म्हणून केला आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड संपादन, लेखन, वितरण करूनही व्यासांना मनःशांती लाभत नव्हती. त्यांना असं वाटतं खूप शुष्क वाटतं आहे, खूप कोरडं वाटतं आहे, मनात कुठेही ओलावा वाटत नाही आहे, शांतता वाटत नाही आहे. आणि मग त्यांनी आपलं हे दुःख, आपली ही खंत एकदा महर्षी नारदांना ऐकवली. तेव्हा नारद म्हणाले, न तथा वासुदेवस्य महिमाही अनुवर्णिताः. व्यास महर्षे, तुम्ही सर्व केलं, पण भगवंताच्या निर्मळ कीर्तीचे, महिम्याचे, अचिंत्य लीलांचे वर्णन केले नाही. सर्व जग आनंदाने भारून टाकणारी, जीवांचे दुःख दूर करणारी, पापनाशिनी अशी ती भगवंत कथा, श्रीकृष्णांचं लीला चरित्र कथन तुम्ही प्रगट करा आणि हे तुमच्याकडूनच होईल. तुम्ही सर्वज्ञ आहात, त्याच्या बारीक गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही करू शकता. तुम्ही एकदा समाधीत गेला तर त्या समाधी अवस्थेत तुम्हाला हे सारं काही प्राप्त होईल आणि या ग्रंथाचं लेखन तुम्ही करा. मग नारदांकडून मिळालेल्या स्फूर्तीच्या हळूवार वायुस्पर्शाने
12 पाकळ्यांचे 12 स्कंधांचे भागवत रूपी कमल पुष्प उमलले, ते हे श्रीमद भागवत कथा. या भागवत ग्रंथाने आजही धर्मचक्र प्रवर्तनाचे कार्य करणाऱ्यांना व्यासांची प्रेरणा व आशीर्वाद लाभतो. आणि ह्याचा प्रत्यय आपण सतत घेत असतो. सतत आपल्याकडे भागवत होत असतं आणि भागवताला असंख्य भक्त जोडत असतात. आणि प्रत्येकजण काही ना तरी अंशात्मक पण सात्विकता आणि कार्याची प्रेरणा घेऊन येत असतं. आणि त्याचमुळे आज आपलं धर्म इतका अजूनही तगून आहे, सुरक्षित आहे. असा व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम याचं वर्णन अवर्णनीय आहे. आज व्यासांच्या ज्ञानग्रंथाचा अल्पसा परिचय आपण करून घेतला. त्यांचं व्यक्तिगत चरित्र व महान कार्य आपण पुढील भागात पाहू. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः.